नमस्कार, मी डॉक्टर अक्षय अभ्यंकर, कन्सल्टंट ऑर्थोपेडिक सर्जन वर्किंग इन वेलनेस अन्सर वेलनेस क्लिनिक. अन्सर वेलनेस क्लिनिक म्हणजे आपण इथे स्पाईनशी रिलेटेड नॉन सर्जिकल ट्रीटमेंट करतो. आता स्पाईनशी रिलेटेड नॉन सर्जिकल ट्रीटमेंटची गरज का पडते? लोकांना युजली सर्जरीची भीती असते. त्यांना सर्जरीच्या शिवाय काय उपाय असतात ते त्यांना जाणून घ्यायचे असते. ते आपण इथे कर. पहिले आपण समजून घेऊ की स्पाईनचे त्रास काय होतात आणि कशामुळे होतात. हा तुमचा स्पाईन आहे. स्पाईनचे मेन फंक्शन असतात की तुमचा हा बेस असतो. तुमची जे पोश्चर असते ते स्पाईननी मेंटेन होत असते. आता तुम्ही त्याला किती झुकवता, कसे ठेवतात त्याच्याशी रिलेटेड तुमचे प्रॉब्लेम्स असतात. मेनली आपल्या जे यूथ आहे त्याच्यात IT सेक्टरमध्ये वर्किंग असते आणि त्यांची सिटिंग जॉब असल्यामुळे 5 to 6 आवर्स मिनिमम त्यांचा सिटिंग अवर्स असतो. आता त्या सिटिंगमध्ये ते पूर्ण वेळ त्यांचं स्पाईन स्ट्रेट नसतात ठेवत. ज्याच्यामुळे काय होते, जेव्हा पण ते झुकतात किंवा झुकून काम करतात त्यांचा पोश्चर सरळ असल्यामुळे या स्पाईनमध्ये जे मणके आहेत त्यांच्यावर स्ट्रेस होतो. स्ट्रेस आल्यामुळे काय होतो की हे स्पाईनचा जो स्पेस असतो ज्याच्यामध्ये गादी असते ते दबायला लागते. हे 1 दिवसांनी किंवा 1 महिन्याची प्रोसेस नसते. ओव्हर द पिरियड, ओव्हर द इयर्स हे गोष्टी होतात, हे चेंजेस होतात. सुरुवात तुम्हाला फक्त एक पेननी होते. पेनला तुम्ही पेन किलरनी मॅनेज करता, पण तुमचा जो कॉज आहे तो दुरुस्त झालेला नसतो. म्हणून तुमची ट्रीटमेंट झालेली नसते, पण तुम्हाला फक्त तात्पुरता उपचार त्या पेन किलरनी होतो. पण कुठल्या पण गोळीचा साईड इफेक्ट असतो. पेन किलर विल अफेक्ट युअर लिव्हर, युअर किडनीज अँड एव्हरीथिंग. आणि त्यांची सवय लागण्याची एक पद्धत पण होऊन जाते की तुम्ही कुठल्या पण पेनसाठी पेन किलर घेऊन त्याला हे करता. पण आपण ते पेन किलर देणं सजेस्ट करत नाही. आता इथे आपण काय करतो की तुम्हाला पहिले स्पाईनचे फंक्शन समजून येते. ते गादीचं फंक्शन असतं, इट्स ॲक्ट्स लाईक युअर शॉक अब्झॉर्बमेंट. म्हणजे तुमच्या गाडीचे जसे शॉकअप असतात जे तुम्हाला वर खाली झटका लागल्यावर असं प्रिव्हेंट करते, तुम्हाला तुमच्या कॉर्डला किंवा तुमच्या स्ट्रक्चर्सला प्रिव्हेंट करते. आता ही गादी तुमच्या स्पायनल कॉर्डला प्रिव्हेंट करायचं काम करते. स्पायनल कॉर्डचं फंक्शन काय? स्पायनल कॉर्डचं फंक्शन आहे की तुमच्या स्किनचं, तुमच्या मसलचं, तुमच्या फिंगर्सचं जे पण मुवमेंट होत आहे त्याला आपण मोटार मुवमेंट होतो. जे पण तुमचे सेन्सेशन आहे त्याला आपण सेन्सरी सेन्सेशन म्हणतो. त्याचं जे कनेक्शन आहे ब्रेनला करायचं काम तुमचं स्पायनल कॉर्ड करते. आता हे डिस्क जिथे पण तुमची दबेल, ज्या नर्वला तुमची कंप्रेस करेल त्या नर्वला तुमची प्रॉब्लेम होणार. समजा माझी अंगठ्याला सप्लाय करणारी नस दबत असेल तर माझा अंगठा वीक राहणार. मोस्ट ऑफ द केसेसमध्ये तुमचं सिटिंग पोस्चर किंवा लॅपटॉपमध्ये असल्यामुळे तुमचं सर्वायकल आणि लंबार मोस्टली अफेक्ट होतो. बिकॉज युअर डॉर्सल स्पाइन, दिस सर्वायकल्स, थोरॅसिक ऑर डॉर्सल अँड दिस इज लंबार. सर्वायकल आणि लंबार आर द वीकेस्ट ऑर मोस्ट प्रोन फॉर युअर डिस्क प्रोलॅप्स ऑर डिस्क स्लिप डिस्क ज्याला तुम्ही म्हणता. आता याला प्रिव्हेंट कसं करायचं? प्रिव्हेंट आधीपासून हे करायचं की तुमचं पोस्चर मेंटेन ठेवायला पाहिजे. पण एकदा जर झालं तर त्याला पेन किलर किंवा फिजिओथेरपी ट्रीटमेंट होणार नाही. त्याची 2च उपाय आहेत. एक तर असं काही झालं पाहिजे की ही गादी आपण इकडे जे दाबत आहे त्याला काढून टाकू, जे आपण सर्जरीच्या थ्रू करतो. बट सर्जरी इज नॉट पॉसिबल फॉर एव्हरीवन. तर इथे आपण कामाला येते जे आपली असते डिस्कम्प्रेशन टेक्निक. याच्यात आपण काय करतो, फर्स्टली इथे ग्रॅज्युअली कंप्रेशन डिस्ट्रॅक्शन करण्यात येते. कारण आपल्याला डिस्कसाठी जागा बनवायची. जी जागा सुरुवातीला कमी झाली आहे ती जागा तुम्हाला वाढवायची आहे. त्याच्यानंतरची डिस्क आहे ती जाग्यावर गेली पाहिजे. ती 2च गोष्टीमुळे जाऊ शकते. एक तर तुम्ही त्याला मागून ढकलायचं जे की पॉसिबल नाही विदाऊट सर्जरी. अदर दॅन दिस एक गोष्ट तुम्ही करू शकता, तिथे एक नेगेटिव्ह प्रेशर किंवा व्हॅक्यूम क्रिएट करू शकता, ज्याने की ही गादी आपोआप त्या जागेवर येणार. कुठल्या पण जागेवर व्हॅक्यूम क्रिएट करण्यासाठी त्याला रिपीटेड मोशन लागतं. तर तेच आपण इथे करतो. इथे आपण कंप्रेशन डिस्ट्रॅक्शन हे 2 गोष्टी करते. एक तर तुमची स्पेस वाढवते, दुसरं इथे जे निगेटिव्ह प्रेशर क्रिएट होते त्याने जी मागे गेलेली तुमची गादी आहे ते थोडी नॉट इन अ डे ऑर 2 days बट थोडं करून ती वापस यायला लागते. आता हे डिपेंड आहे तुमची गादी किती बाहेर आलेली आहे. तुमची गादी जर 2 दिवसासाठी किंवा 2 महिन्यासाठी आली असेल तर तेवढे आपण त्याला सेशन्स देतो. इट डिपेंड्स ऑन की तुमची सिव्हिरिटी किती आहे. याच्याशी रिलेटेड तुम्हाला काही पण प्रॉब्लेम असेल, काही पण क्वेरी असेल, तुम्ही येऊन क्लिनिकला भेटू शकता. धन्यवाद.